माणसे पण बेल वाजून सुद्धा कोणी पुढे आलं नाही. एवढं हातात माझ्या होतं म्हटलं की काय शिस्तच मुली खायची नाही या लोकांना. तू कधी आली सध्या? आत्ता झाले बघ. अरे दादा बघ रे कोण आले. अरे आत्या तू कधी आली? अरे आत्ता येऊन बसते की ना. नमस्कार करते. यशस्वी भव. कसे आहेत सगळे? हो. आमची काही आठवण येते की नाही? हो येते तर. आत्या तू एकटी झालीस. इकडे कसे आहेत सगळेजण? सगळे सुखात आहे. तुमचे मामा राजू कोंबड्या आणि कुत्रीही मध्ये. तू कशी आहेस? मी म्हणजे अरे एकटी झाली का ना. घराकडे कोणतरी लक्ष द्यायला पाहिजे ना. पण राजूला बजावून आल्या रोज कोंबड्या मोजत जा. कुत्री नाही म्हणत. अगं आत्या त्या कुत्र्यानी कष्टम केलं तर त्यांची कामं ते करतात का? अजून शाळा कॉलेजात गेले नाही ते. पाठवलं असतं तर बरं झालं असतं. का बरं? त्यांच्या त्यांनी कोंबड्या मोजून घेतल्या असत्या. आता गेल्यावर बघते त्याच्या कुठल्या शाळेत ते. पण काय मग तुमचे आई बाबा कोणी दिसत नाही आहेत ना घरात? हो आहेत घरात आहेत. दोघंही घरात आहेत. आईचा स्वयंपाक चाललाय. बाबांचं बागकाम. तुम्ही कधी आलात? ठीक आहे ना. पण हा बघाय काय करतोय की बसलाय एखाद्या केसमध्ये डोकं घालून. अगं दिनेशचा फोन आला होता. त्याने सांगितलं चांगल्या मग तिचं कौतुक करायला आले. मी एवढ्या लांबून आले पण त्याला ओढ्याला आहे त्याचं काही. अरे ताई तू केव्हा आलीस? येऊन तुम्ही पण झाले बघ. पण मागचं सारखं परत जायची घाई करायची नाही ना. नाहीतर तू तुझ्या बॅगच लपवून ठेव. आता अन्नाचं लग्न लागल्या खेळीच. बरोबर. काय करला? काय राहत्या तू सुद्धा मला घालवण्याच्या तयारीने आलीच वाटतं. जाईन हो जाईन. पण पुरले सोने दात पडायच्या लाडू खायला मिळू दे म्हणजे झालं. ताई किती किलो लाडू आणू? आणि जास्त कुठे बसताय आता नाही हो पचत मला. पहिल्यासारखे खात पण नाही. ताई तुम्ही ना लांबून प्रवासात आलात. आता जरा चांगलं फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी छान कडक चहा करतो. चला आपल्या बॅगा वगैरे बघ घे. हो सकाळी लवकर निघालेचं. अगं किती सावकाश सावकाश तुझं वजन आहे त्यात. काय तांदूळ आणले का? भरपूर. काय आवडलंय दिसतंय. वा वा. काय प्रसाद काय चाललंय सध्या? परवा फणसे काका भेटले होते. बरं माणूस बाहेरून काढे पण आतून गोड हा. काय म्हणत होते? ते म्हणाले तू आईस्क्रीम पार्लर का नाही टाकत? म्हणजे तुझी मित्रमंडळी खुश आणि त्या फणसेला रोज ताव मारायला बरं. चालणारच ना पप्पा. अरे तेवढं चालेल रे पण पार्लर नको का चालायला? नाहीतर विले पार्लेला जाऊन पार्लेची बिस्किटे विकावी लागतील.
डॉक्टर नाही. हो आत्या म्हणजे तुम्हाला ही पूर्ण कल्पना आहे. अनुरा बोलते माझ्याशी सगळं काही. तिच्या जरा वेगळ्याच कल्पना आहेत लग्नाबद्दल. तिचंही तसं योग्यच आहे म्हणा. आता मात्र माझी उत्सुकता तुझ्या व्यासा एवढी ताणली गेली बरं का. काही वेड्या वाटा आवडतात हो. तर हॅलो आत्या सर्दी झाली म्हणत होतीस ना बरं झालं. मी आता म्हणाला की मला वेगळ्या वाटा आवडतात म्हणून. तर मी सांगते ते ऐका हा. आपल्या दोघांचे पिताश्री खूप श्रीमंत आहेत. ते आपलं लग्न अगदी थाटामाटात करून देण्याची स्वप्न पाहत आहेत. हो प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या लग्नामध्ये हौसफौस करावी अशी वाटते. त्यांचं काही चुकतं आहे नाही वाटत. पण त्यापेक्षा लग्न अगदी साध्या पद्धतीने करावं. रजिस्टर केलं तरी सुद्धा चालेल. ते सर्व पैसे एकत्र करून आपल्या दोघांसाठी एक फ्लॅट दोघांच्या नावावर करून द्यावा. तरी काय फरक पडेल? काय होईल? बरंच काही होईल. तरी पण तुझं आणि माझं हे शब्दच संभाषणात राहणार नाही. आपलं घर असं आपण बोलू. हे कोणालाही कमी जास्तपणा असणार नाही. दोघांनाही समसमान वाटा असेल. आनंदात आणि एरवी सुद्धा. पण मॅडम समजा उद्या आपल्या दोघातच भांडण झालं तर तर मी एकदा सॉरी म्हणेन आणि तुम्ही तिथं म्हणायचं. हो हा भेदभाव का बरं? या का बरंला उत्तर नाही बरं. तर नाही बरं तू उत्तर देणं बरं नाही. आता मी आज जाते बरं. तुमचं आपलं. मी काय सांगत होते आपल्याला. आपल्या दोघांच्या आई वडिलांना इथे अगदी मुक्त प्रवेश असेल. म्हणजे त्यांच्या संसारात आपली लुडबुड नको आणि आपल्या त्यांची. सर्वे सुखीना संतु सर्वे संतु निरामया. आनंद दुःख राग अडचणी पेच प्रसंगामध्ये एकमेकांच्या मदतीला अगदी तत्पर. वा वा वंडरफुल. म्हणजे तुमचे विचार खूप छान आहेत. आतापर्यंत तेच माहेरी जातो म्हणजे सुद्धा माहेरी जातो. त्यामुळं माझे आई वडील तुमच्या विचाराशी मान्य करतील तुमचे विचार होते. ही माझी प्रमुख अट आहे बरं का. तरी पण एक अडचण आहे. ही कोणती? हो प्रत्येक नवदाम्पत्याला आपले घर आपण उभं राहावं असंच वाटतं. त्यात त्यांच्या पालकांना सुद्धा अभिमान वाटतो. आता आपल्याला तर एक फ्लॅट रेडीमेड मिळणारच आहे. अरे आपणच आपल्या कर्तृत्वावर घालणार. नाही 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 तसं मुळीच नाही. आपल्यासाठी एक वेगळं क्षितिज वाट पाहतंय. काय? हो आपण आपल्या मिळकतीच्या रकमेतून एक मोठा सेवाश्रम उभारणार आहोत. त्यामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुलगा नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही ते सहाय्य आहे किंवा ज्यांची मुलं परदेशी
घास घेतलास. रुढी बदलला म्हणजे काय, रेट बदलले तर सोपं वाटलं की काय तुला? आणि म्हणे काय वेगळी वाट वेगळी वाट आणि काय म्हणे माझा निर्णय ठाम आहे. हो. हं? अगं कोण स्वीकारेल असे विचार तुझे आणि ह्या पद्धतीनं लग्न करायला तयार होईल? आपली प्रतिष्ठा पडायला लावली पोरीनं. का पूर्ण विचारांची निर्णय घ्यायचा असतो. हरीशशी बोलण्याआधी तो आबा तिघांची थोडी चर्चा करायला हवी होती का? पप्पा, मी अगदी मोजकच बोलले हो. अगदी प्राथमिक बोलणं झाल्यावर आणि समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय याची खात्री केल्यावरच. अगं पण त्याच्या आईनं याचा वेगळा अर्थ घेतला नाही म्हणजे मिळवलं. नाहीतर काय व्हायचं, ती सगळीकडे प्रचार करत सुटायची आणि तुझ्याच लग्नाला प्रॉब्लेम यायचा. मी पप्पा, माझ्या विचारांवर गदा नका आणू प्लीज. गदा आणा त्याच्या हनुमान आहे. पण मी काय म्हणते, पोरगी आपली, ती काय म्हणते ते तर ऐका. नंतर वेगळं होऊन वाईटपणा घेण्यापेक्षा आधीच आनंदाने स्वतःच्या समान हक्काच्या घरात घाला. नाहीतर काय होतं, आता वेळ आल्यामुळे तुला सांगते, तुला इतके दिवस बोलले नव्हते. तुझे भाऊजी मला एकदा म्हणाले, चालायला दाखव. कागदाचं पाणी पाणी झालं आई मला प्रेमाकडे सांगितलं मी त्यांना माझा बत्तीने इंग दाखवला असताना. माझी स्त्री 2100 विषाचे प्याले पचवे, पण हा असा मान त्याहून गोड असतो रे. काही बोलणं सोपं असतं पण हरीश त्यांचा एकुलता एक होईल. शिवाय तो डॉक्टर, त्यांच्याही त्याच्याबद्दल काही अपेक्षा असतील ना. हो, बसू शांत हो, शांत हो. बरं ठीक आहे. आता का आता हरीश किंवा त्याचे आई वडील कोणीही आले तरी तू त्यांच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. ठीक आहे बाप्पा. अँड दिस इज माय ऑर्डर. ओके. चला आपण तिला बागेत बसू आणि यावर काही उपाय निघतो का बघू. आता का हो ओरडलीस ना. घरातलं सगळं जरा थोडंसं स्वयंपाकरीचं बघून घे काय ते. ठीक आहे, आवडते. बघा असं बोल. सपनो केराची कोको आहे की तू. आणि वाटतं हॅलो आपण मी हर्षा, मला अनघा नंदीवेंना भेटायचंय. या ना, मी बोलवतो तिला. ते अनघा, बाहेर ये. कोणी सुंदर मुली आले का तुला भेटायला? अरे दादा, मी दूध ठेवलं गॅसवर. थँक्यू बेबी. ओय बाजूला. काय करता तुम्ही? मी उभी आहे. तुझ्याशी बोलत आहे. बाजूला शूटिंग आहे, शूटिंग चालू आहे. ओय अहो कसंही पाहिलं तर मी उभीच आहे आणि तुमच्याशीच बोलत आहे. काय धंदे बाबा तुमची? ओके ओके, गंमत केली तुमची. बरं, आपण काय करता? मी हं? मी देशाची चिंता. अरे बापरे. त्या फक्त एका टोळीचा विचार करतोय, ती पण माझी टोळी. म्हणजे मी सुशिक्षित बेकार आहे. हो, म्हणजे तुम्ही हे पण लवकरच घालवणार हा. आहात. तथास्तु. आशीर्वाद दिल्याबद्दल थँक्स. दादा, मी आले नाही. आमच्या बहिणाबाई आल्या. बाय बाय बाय. हॅलो. सॉरी सॉरी. मी हर्षा केतकर. ओ, वेलकम वेलकम. विशेष काही सहजच ना? हो, सहजच. पण म्हटलं बघावं ही जादूगारी कोण आहे आणि कशी दिसतेय.
कल्पनेपलीकडे मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहे. बस 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 एवढीच तुम्ही माझं. पण मी एवढं सांगायला आले ना, तुम्ही जो निर्णय घेतला ना तो पक्का ठेवा. बरं. आणि काही मदत लागली तर ही बंदी हाती आहे. हो. आणि वेळ पडली तर आई बाबांना सुद्धा पटवेल मी. काय पण एवढं लक्षात ठेवा. हो. आणि आता मला फारच उशीर झालाय, मला पार्लरला पण जायचं. तर मी येते. भेटू आपण परत. लवकरच भेटू आपण. लवकरच भेटू. चालेल चला. चला. बाय बाय. पण तेवढं मंजूर आलं हा? लक्षात. बरं बरं बरं. ओके ओके. ओके, बाय. बाय बाय. आमच्या वड्या आवडतात. आपण सोबत करू. हा? माझं अंतर्मन सांगतंय आज काहीतरी चांगलं घडणार आहे. आई तुझ्या तोंडात साखर बनव. साखर खायची म्हणजे पेढे पडवते. तुम्ही दोघं फार बोलता का? लेकरं आपलंच आहे. जरा संयमाने घ्या. चुका होतात या वयात. मग नाजूक असतं रे. बोला रे बोला. मी सौ केळकर. काय नाही बस. नो थँक्स. थोडासा चहा. ही माझी मोठी बहीण अनघाची आत्या. नमस्ते. या मिसेस रंजिनी. नमस्कार. हा माझा मुलगा प्रसाद. आणि ही माझी मुलगी अनघा. नमस्ते. अच्छा. ही अनघा का? नुकतीच MSc झाली आहे आणि थोडी मोकळ्या विचारांची आहे. अनघा, हरीशने मला सगळं काही सांगितलं. तेव्हापासून मी जरा अस्वस्थ आहे. मी विचार केला, तुझा निर्णय बरोबर आहे ना? हो, मला माझा निर्णय योग्यच वाटतो. म्हणजे तुला सासू सासरे इतर नातेवाईक कोणी नको? नाही नाही नाही, तसं अजिबातच नाही. मग कसं? त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाऊ. पण लग्नामध्ये पैसा उधळण्यापेक्षा अच्छा तो सत्कारने लावावा असं मला वाटतं. कारण त्यांचे स्वप्न सुद्धा फार मोठी आहे. अच्छा बर, मग तुझा हा निर्णय पक्का आहे का? अहो, तुम्ही काय तिचं मनावर घेता? अहो, असं करून कसं चालेल? तिचा निर्णय विचारात न घेणे इतकी लहान आहे का ती? असं करून कसं चालेल? कधी कधी होते माणसाकडून चूक. प्लीज नका मनावर घेऊ. हो तर मी क्षमा मागतो तिच्या वतीने. बरं. चूक झाली असेल कोणी. पसंत नसेल तर नाही विचार. पण राणीचा पर्वत करू नका. कोणीची चूक करायला. अहो, हे काय करताय? माफी कसली मागताय? मी एक स्वतः सोशल वर्कर आहे. त्यामुळे मला या गोष्टी सगळ्या पूर्णपणे समजतात. आणि तुम्हा सर्वांना एक गुपित मला सांगायचं. आमच्या महिला हक्क समितीमध्ये माझ्याकडे एक केस आली आणि ती तुमच्या नेमकी पारू मोठी. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे स्वभाव आणि विचार हे मला पूर्णपणे माहिती आहे. मी विचार केला, नव्या वाटेने जायचं तर माझ्याच घरापासून का सुरुवात करू नये? आणि अनघासारखी सून जर मला मिळाली तर माझा गौरवच आहे. पण अनघा, लग्न झाल्यावर काही दिवस तरी आमच्या बरोबर राहायचं बरं का? हो हो, नक्की नक्की, मान्य आहे मला. नमस्कार करते. हा, सुखी राहावे. पण आले बरं का? हो, अगदी योग्य वेळेला आलं. का बरं? तुमच्या मैत्रिणीचं लग्न ठरलं. हो का? अरे वा, अभिनंदन. धन्यवाद. हर्षा, हे प्रशांतचे आई बाबा. मग काय ठरलं वाटतं सगळं. हो, तुमचीच वाट बघतोय. बेटा अरे वा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखी सुशील समजदार मुलगी सून म्हणून माझ्या घरात येणार हे माझं मी भाग्य समजतो. अनघा,
आज तू माझे डोळे उघडलीस. मी तुला ओळखू शकले नाही ग. अगं, मला समाजकार्य करायचंय म्हणून मी माझ्या सासू सासऱ्याला वृद्धाश्रमात ठेवलं. खरंच खूप गैर वागले ग मी त्यांच्याशी. पण अनघा, आजच घेऊन येते त्या दोघांना नाचुण्याचं तोंड पाहायला. आय थिंक वन सिक्रेट मीटिंग फॉर अस. हा लिफाफा बाहेर पडला होता.